नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत आपल्या चॅनलवर म्हणजे एसके फार्ममध्ये. मी तुम्हाला सांगितलेलंच पोल्ट्रीचं मॅनेजमेंट हे पूर्णतः सिजनेबल काम आहे. सीझनवर ते अवलंबून आहे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये हीटपासून संरक्षण करायचं असतं आणि पावसाळा आणि थंडीमध्ये त्यांना जास्त थंडी नको, म्हणजे त्यांना उबीची गरज असते, म्हणजे हीट पाहिजे असते. त्यामुळे त्यांचं टेम्परेचर आपल्याला हे मेंटेन करावं लागतं. म्हणजे उन्हाळ्यात जास्त टेम्परेचर होऊ द्यायचं नसतं आणि हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये त्यांचं टेम्परेचर हे कमी होऊ द्यायचं नसतं. म्हणजे पूर्णतः सिजनेबल काम आहे. तर आता पावसाळा सीझन चालू होत आहे आणि पाऊस पण पडून गेलेला आहे. तर आपल्या फार्मर्सला म्हणजे बऱ्याच पोल्ट्री फार्मवर आता आणि बऱ्याच फार्मवर ही समस्या होत आहे. मागच्या वर्षी मला पण बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावं लागलं होतं. ब्रूडिंगचा वगैरे प्रॉब्लेम असतो, आतमध्ये पाणी वगैरे येतं, अशा बऱ्याच प्रश्नांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे थंड हवा वगैरे आतमध्ये येते. छोट्या पिल्लांची तसेच मोठ्या पक्ष्यांची काळजी कशी घ्यायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व्हिडिओमध्ये एकदम मी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून त्या तुम्हाला तुमच्या फार्मवर खूप उपयोगी येतील. तर आता पावसाळ्यामध्ये सगळ्यात मोठं टेन्शन असतं तर सगळ्यात मोठं आजाराचं प्रमाण असतं ते म्हणजे पावसाळा या ऋतूमध्ये. म्हणजे पावसाळा खूप धोकादायक आहे. म्हणजे पावसाळा हा ऋतू आपल्या पोल्ट्री फार्मर्ससाठी धोकादायक आहे असंच म्हणावं लागेल. तर पावसाळा आजारापासून संरक्षण कसं करायचं, एक तर पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या खालचं जे तूस वगैरे टाकलेलं असतं ते भिजू द्यायचं नाही. म्हणजे पाणी वगैरे ठेवताना पाणी आपल्याकडून सांडणार नाही याची काळजी घ्यायची. तसेच आतमध्ये शेडच्या साईडने कोपऱ्यातून वगैरे पावसाचं पाणी आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट म्हणजे शेडमध्ये पाणी कुठं कोपऱ्यात वगैरे साचणार नाही याची पण काळजी घ्यायची. बऱ्याच फार्मर्स फ्री रेंज पोल्ट्री फार्म असतो म्हणजे मुक्त संचार, तर त्या ठिकाणी आतमध्ये खड्ड्यात वगैरे असं पाणी साचणार नाही याची काळजी घ्यायची. पाणी का साचू द्यायचं नाही मी म्हणते, पाणी साचलेलं पक्षी वगैरे पितात, तर ते दूषित पाणी असतं. त्यामध्ये कळत नकळत रोगाची वगैरे आपल्या पक्ष्यांना लागण होऊ शकते. ते होऊ नये यासाठीच आधीच पाणी वगैरे कुठं साचून द्यायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यामध्ये पाण्यात लवकर जंतू होतात, तर ते होऊ नये यासाठी तुम्ही बघा ना, बाहेर पाणी साठवलेलं असेल तरी पण लगेच त्याच्यात जंतू होतात. त्यामुळे एक दिवसाच्या पुढं जरी पाणी गेलं ना तर लगेच त्याच्यात जंतू होतात. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट ते पाण्याचे ड्रिंकर स्वच्छ पाहिजेत, त्याप्रमाणे खाद्याचे भांडेसुद्धा स्वच्छ पाहिजेत. म्हणजे स्वच्छता पण खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खाद्य. आता पावसाळ्यामध्ये त्यांना खाद्य चांगल्या क्वांटिटीमध्ये लागतं. पण ते खाद्य पण स्वच्छ पाहिजे. त्यालासुद्धा बुरशी वगैरे चढू शकते. एवढा काही प्रॉब्लेम होत नाही. पण कळत नकळत रोग वगैरे येऊ शकतो. त्यामुळे आठवड्याला आपल्या शेडची फवारणी, शेडमध्ये कुठेही ओलावा नसावा, कोपऱ्यात वगैरे पाणी साठलेलं नसावं. दूषित पाण्यामधून कोंबड्यांना आजार लवकर होऊ शकतात. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आपण जे पाणी ठेवतो त्या पाण्यामध्ये कायम वॉटर सॅनिटायझर टाकलेलं असावं. हे वॉटर सॅनिटायझरचं खूप महत्त्व आहे. आपलं पाणी जरी खराब असेल तरी ते पाण्याची गुणवत्ता वाढवतं. म्हणजे त्यामध्ये जरी कळत नकळत रोगजंतू असेल तरी ते लगेच नष्ट होतं ते वॉटर सॅनिटायझर टाकल्याने. आणि पाणी हे खूप महत्त्वाचा घटक आहे. पाण्यातून 99% म्हटलं तरी चालेल पाण्यातूनच जास्त रोग स्प्रेड होतात. आणि त्यानंतर अनोळखी माणसांना आपल्या शेडमध्ये पावसाळ्यामध्ये सॅनिटाईज केल्याशिवाय आतमध्ये येऊ देऊ नका. कारण खूप छोटं मोठं कारणच पुरेसं असतं आपल्या शेडवर अवतीभोवती रोग यायला. शेडची फवारणी वगैरे केली आणि मी सांगितलं तसं थोडी स्वच्छता ठेवली, ओलावा नसेल, पावसाचं पाणी आतमध्ये येऊ देऊ नका याची काळजी घ्या. आता हे झालं मोठ्या पक्ष्यांचं. आता छोट्या पक्ष्यांना या काळामध्ये उबीची गरज असते. आता या छोट्या पक्ष्यांना या काळामध्ये जास्त उबीची गरज असते. म्हणजे वातावरण थंड असतं पाऊस पडून गेल्यानंतर.
तर त्यासाठी तुम्ही ब्रूडिंग व्यवस्थित करा. गरजेनुसार हीट पाहिजे असेल तर बल्ब वापरा, कॉईल वापरा. मी ब्रूडिंग कशी करायची हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. पहिले 1 ते 3 दिवस, नंतर 4 ते 7 दिवस असे आपण म्हणजे प्रत्येक डेज वाईज ब्रूडिंग सांगितलेलं आहे मी तुम्हाला. तर तुम्हाला ते व्हिडिओज खूप उपयोगी येतील, ते बघा. आणि आता शॉर्टमध्ये सांगते, ब्रूडिंगमध्ये जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे टेम्परेचर. आता उन्हाळ्यामध्ये तर टेम्परेचर आपल्याला म्हणजे त्यांना थंड पाहिजे असते. कधी कधी पक्षी हीट स्ट्रोकमध्ये जाऊनसुद्धा मरतो, लहान पक्षी. आता असं झालं आहे, तर असं पहाटे पहाटे थंडी वाजत आहे आणि दिवसभर टेम्परेचर अराऊंड 45-46पर्यंत जात आहे. तर यालाच म्हणतात उष्मघात. म्हणजे बरेच पक्षी मेलेले आहेत ह्या उष्माघातामुळे, हीट स्ट्रोकमुळे. त्यामुळे संध्याकाळी व्यवस्थित ब्रूडिंग करा. तुमचे 1 ते 2 दिवसाचे पक्षी असतील आणि तुम्ही व्यवस्थित संध्याकाळी त्यांना लाईट वगैरे दिली नाही, त्यांना पहाटे 3-4च्या नंतर थंडी वाजू शकते. एकमेकांच्या अंगावर बसून खालचे पक्षी गर्दी करून मरू शकतात. त्यामुळे तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील. त्यांना 11-12 वाजताच रात्रीचा लाईट दिला म्हणजे सकाळपर्यंत त्यांची व्यवस्थित ब्रूडिंग होईल आणि त्यांना थंडी पण वाजणार नाही. आता हे झालं छोट्या पक्ष्याचं. छोट्या पक्ष्यांना पण सांगितलं तसं आठवड्यामधून वायमराल, ब्रोटॉन वगैरे असतं ते द्यावं. वॉटर सॅनिटायझर दररोज द्यावं कंपल्सरी पाण्यातून. पावसाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे दुर्गंध वातावरण. त्यामुळे आजूबाजूला सुद्धा तुम्ही फवारणी करा, शेडच्या आपल्या आजूबाजूला. प्लस डिंकरचे जे भांडे वगैरे असतात त्यांना पण आयोडीनची फवारणी करून घ्या आणि कुठं दूषित पाणी वगैरे साचणार नाही, ओलावा होणार नाही आणि टेम्परेचर मेंटेन करा. बस एवढ्या 4-5 गोष्टी आहेत. ह्या जर तुमच्याकडून व्यवस्थित झाल्या, प्रत्येक ऋतूवर मात करून व्यवस्थित तुम्ही पक्ष्यांचं नुकसान कमी करू शकता. आणि पोल्ट्रीमध्ये फायदा तेव्हाच होतो जेव्हा आपल्या पक्ष्यांचं नुकसान कमी होतं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर अशाच आपल्या पोल्ट्री फार्मर्स मित्रांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर त्यांना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी येईल. आणि तसं पण पावसाळा ऋतू चालू होत आहे. व्हिडिओ